शुभ सकाळ सगळ्यांना। आज मैदान एक होणार होतं रेठरे धरण या ठिकाणी आदतचं मैदान, परंतु काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे ते कॅन्सल झालेलं आहे। परंतु उद्या बंदपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान होणार आहे। 1,11,000 रुपये त्या ठिकाणी बक्षीस आहे प्रथम क्रमांकाचं, आणि खूप सारी बक्षीस आहेत। मी त्या मैदानाचा व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बघा जाऊन आणि चर्चा करूया। उद्याच्या मैदानातील एक माझ्याकडे 5 पैरे आहेत। त्या 5 पैऱ्यांपैकी बघूया कोणता नंदी कोणत्या नंदीसोबत पळताना दिसू शकतो। सुरुवात करतोय आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान असा हा घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा। हा राजा आपल्याला कोणासोबत दिसू शकतो? हा घरणिकीकरांचा राजा आपल्याला महान भारत केसरी द्वारलीच्या हरण्यासोबत दिसू शकतो। आणि ही जोडी आता एक चांगल्या फॉर्ममध्ये आली, पुन्हा एकदा जो फॉर्म गेलेल्या दोघांचा सुद्धा, आणि तो फॉर्म पुन्हा घेऊन आलेत हे दोघे, आणि चांगली रीतीनं ही गाडी जी आहे ती पळते, खूप छान पळते। आणि उद्या बंदपुरीला ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे घरणिकीकरांचा जो राजा प्रथम पळायचा तो राजा आता सगळ्या महाराष्ट्राला दिसतोय, कशा पद्धतीने त्याचा पळ आहे। आणि खरंच खूप छान वाटतंय, अशी जी नामांकित नंदी आहेत ते त्यांचा फॉर्म गेलेला तो फॉर्म परत आला आहे आणि चांगल्या रीतीनं पळतायत। खूप आनंद होतोय। आणि हरण्यासुद्धा एक चांगल्या म्हणजे कटनाच्या रानाला चांगलाच पोहतोय। कटनाचं रान नाही त्या ठिकाणी एक सपाट पिच आहे, सपाट फाटे, सपाट एकदम सपाट। मी मुलाखत घेतली बघा जाऊन, एकदम प्लेन, कुठे असा चढ वगैरे असलं काय नाही, प्लेन फाटे आहे। आणि बैलांना पळण्यासाठी अत्यंत त्या फाटीमध्ये दगडसुद्धा नाही असली फाटे आहे। आणि उद्याच्या मैदानामध्ये A1 जोडी, महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या ही पळताना दिसेल आपल्याला। बघूया, काय जरी थोडासा बदल झाला तरी मी संध्याकाळी 7 वाजता एक 20 पैरे उद्याच्या मैदानाचे घेऊन येणार आहे। एक 5 पैरे आता टॉपचे सांगतोय तुम्हाला। हा झाला हरण्या आणि घरणिकीकरांचा राजाचा। आता घेऊयात पैरा, एक टॉपचा पैरा, मानघरकरांचं वादळ। आणि मानघरकरांचं वादळ आपल्याला कोणासोबत दिसू शकेल? मानघरकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसू शकेल शिरसवडीकरांच्या रायफलसोबत, कारण की तुम्हाला माहितीच आहे एक दोन्ही नंदी टॉपचे नंदी आहेत। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये या दोघांचं कौतुक हे महाराष्ट्रामध्ये होतं आहे, आणि व्हायलाच पाहिजे, का नाही व्हायला पाहिजे। आणि ही जोडी जिथं पळते त्या ठिकाणी गुलाल हा मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचा, आणि संबंध महाराष्ट्रसुद्धा बघतो आहे। खूप छान पळते, अशीच जोडी पाळली पाहिजे। संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेते ही जोडी। आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीचा पळ दाखवते। शिरसवडी रायफल तुम्हाला माहितीच आहे, विक्रमांचा मेरू जो आहे तो सलग 3 दिवस तो पळून 1 नंबर केलेला आहे, असा हा विक्रम आहे। आणि मानघरकरांचं वादळ कोणतंही कितीही टॉपच्या नंदी असू द्या, मैदानामध्ये कुठलाही त्याच्यासोबत नंदी असू द्या, त्याला घेऊन गुलाल हा मिळवतोच, असा हा मानघरकरांचं वादळ आणि शिरसोडीकरांची रायफल उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते। आता एक मोठा पैरा आहे, तो पैरा सचिन आणि लक्षाचा पैरा आहे। तुम्ही बघितलं सचिनच्या पोटामध्ये तार सापडली होती, आणि त्याच्यानंतरनं तो दुखापतीमध्ये सावरतोय आणि दुखापतीतून असा सावरला की त्यानं दाखवलं की तो काय चीज आहे। आणि असा पळाला हा सचिन, सगळ्या महाराष्ट्रानं बघितला। आणि उद्याच्या मैदानामध्ये आणि लक्षातसुद्धा थोडंसं आता गॅपवरती होता, थोडासा तो गॅपवरती का होता माहीत नाही, परंतु उद्याच्या मैदानामध्ये तो आपल्याला पळताना ही दोन्ही जोडी महाराष्ट्राची A1 जोडी आहे। सचिन लक्षा जिथं पळले तिथं चर्चा आहेच यांची आदतमधली। आता सचिन एखाद्या वेळेस पळलं पण नाही, पण कारण की त्याने दात लावलेला आहे। जर सचिन नाही पळाला तर कोण पळू शकतो लक्षासोबत? जर सचिन नाही पळाला तर लक्षासोबत साखरवडीचा बावऱ्या आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की सचिन दात लावला असं वाटतंय मला तर। त्या दिवशी भाईंनी सांगितलं आहे सचिन लक्षा नाही पळणार, लक्षा आणि साखरवडीचा बावऱ्या ही जोडी आपल्याला दिसेल। तर काय बदल झाला तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता, मलासुद्धा माझ्यानंतर लक्षात आलं, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन। आता एक टॉपचा पैरा म्हटलं तर लखन उद्या पळताना दिसणार आहे आपल्याला। लखन आणि कोणासोबत लखन दिसेल? लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला असा बैल आहे की तो, आणि साखरवाडीचा बावऱ्या तर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो। साखरवाडीचा बावऱ्या आणि लक्ष ही जोडी पळेल, तो लखन सध्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे सगळा महाराष्ट्र बघतोय, आणि लखनला रोखणं कठीण होते। लखन आजपर्यंत कधी हलक्या पायऱ्यात कधी पळाला नाही,
कायम टॉपच्याच पायऱ्यात असतो आणि टॉपच्याच नियोजनामध्ये असतो. उद्या लखन कोणासोबत असेल? लखन मला वाटते स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जासोबत असेल. आणि ही गाडी खूप दिवस झालं तर पळाली नाही, एक महिना झाला असेल मला वाटते. आता ती पळण्याची दाट शक्यता आहे उद्या. आणि दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर हे असतील त्या गाडीवरती. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दिलीप ड्रायव्हर म्हणजे काय चीज आहे. आणि एक अनुभवी जॅकी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील. आणि बघूया कशा पद्धतीनं हे नियोजन जे आहे ते आखण्यात येतं आहे. आणि लखन याला रोखणं कठीण आहे, अत्यंत रोखणं कठीण आहे. प्रत्येक मैदानामध्ये एक नाही तर 2 नंबर फिक्सच. गाडी पब्लिकनं लागू द्या नाहीतर कितीही पब्लिक असू द्या, त्याला काहीच फरक पडत नाही. पब्लिक चिरत पळतो आणि डाव्या खांदी पळतो. लखन उजव्या खांदी मी कधी बघितलं नाही, डाव्या खांदी 1 नंबर पळतो. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये लखन कशा पद्धतीनं कामगिरी पार पाडतो आहे. आणि एक टॉपचा पैरा, आणि हा पैरा घरचा साज असेल. सुंदर 11-11 आणि मल्हार 11-11. हा साज जो आहे तो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा घरचा साज आहे. आता एक मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये, त्या मैदानामध्ये सुट्टा फायनल जो आहे तो या जोडीने घेतलेला होता. आणि दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला जो सुंदर लहानपणापासून आदत वयापासून जो पळत होता तोच सुंदर आता कसला पळतोय, काय पळतोय, काय बाप रे बाप, 1 नंबर टॉपच्या पायऱ्यात आहे तो. आणि त्यांचा घरचा मल्हार 92 लाखाची खरेदी, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातली सगळ्यात मोठी खरेदी झालेली आहे. असा हा मल्हार 11-11 काय त्या तो सुद्धा चांगलाच पळतोय म्हटलं तर काय, पळतोयच म्हणायचा. आणि हे सुद्धा एक टॉपचाच पायरा आहे. उद्या बकासूरचा पायरा कोण असेल? उद्या बकासूर पळतोय बरं का. आता बकासूर सगळे म्हणतील की 8 तारखेला पाळणार आहे, परंतु बनपरीच्या मैदानामध्ये मी आढावा घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे बकासूर तिथं येतोच आणि बकासूर कायम तिथं गुलाल असतो. मागच्या वर्षी त्याने 1 नंबर केला होता. कोणासोबत केलेला 1 नंबर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बकासूरचं उद्या नियोजन जे आहे ते कोणासोबत असू शकतं, तर कोण असेल बकासूरचा पायरा याचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईनच. परंतु कसं होतं आहे, बकासूरचा पायऱ्याचा एक आपण अंदाज तर लावतोच, परंतु कोण असेल? बकासूर उद्या पळणार आहे बरं का. बकासूर उद्या आणिच डायरेक्ट 8 तारखेला माळशिरसलाच पळणार आहे. उद्या पळला की, कारण की आता माळशिरसला एक मोठं मैदान आहे. बाकीचे सगळे महाराष्ट्राला टॉपचे नंदी माळशिरसला आपल्याला पळताना दिसणार आहेत. आणि उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचं नियोजन जे आहे ते कुणाला काय वाटते त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या कमेंट्स बॉक्सच्या आधारावरती मी आधार घेऊन माझा नवीन चॅनल आहे त्या ठिकाणी किरण शिवतडे व्लॉग्स या चॅनलवरती मी टाकेन. धन्यवाद.